भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर प्रहार। भाजपचे आंदोलन म्हणजे जुमलेबाजी, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश। वडेट्टीवारांचा भाजपला टोला। आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून राजीनामा घेणे बेकायदेशीर, मंत्री आकाश पुणकर संतापले। आयटी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा मिळणं गरजेचं, आयटी क्षेत्रातील कामगार हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा, पुणकरांचं वक्तव्य। पुण्यातल्या त्या कंपनीच्या विश्रांती कक्षाच्या वापराबाबत चौकशी करा। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र। हिंजवडीतल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विश्रांती कक्षाचा विशिष्ट समाजाकडून धार्मिक विधीसाठी वापर होत असल्याच्या चर्चा न करता संपावर जाणं ही मराठीची मुस्कटदाबी। कर्नाटक, केरळ, फ्रान्स येथे स्थानिक भाषांना प्राधान्य, मराठीची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। मराठी भाषा अनिवार्य, महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी यायलाच हवी, रितेश देशमुखांची प्रतिक्रिया। दुसऱ्या धर्माच्या प्रसारासाठी दबाव टाकणं चुकीचं, पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद सुरू। स्थानिकांनी आमदारांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या असल्याच्या माधुरी मिसाळ यांचा दावा। दोषींवर कठोर कारवाई करणार, पोलिसांचं कर्तव्य असल्याचं स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1.5 वर्ष उलटलं। 29 तारखेला जनता काय ते दाखवून देईल, बंधू धनंजय देशमुखांचा इशारा। न्याय महत्वाचा, नाहीतर मिस सरपंच पदाचा उमेदवार असतो, देशमुखांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीचा मोठा प्रयत्न उघडकीस। ज्येष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक टळली। सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहणं महत्वाचं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर आतंकवादी म्हणून टीका केली, त्यांचा निषेध। आतंकवाद्याला साथ देणारे, पाकिस्तानची बोली करणारे, ऑपरेशनच्या सिंदूरवेळी लष्कराचा अपमान करणारे खरे देशद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या ईडी प्रकरणातील न्यायालयीन लढ्याचा निकाल। विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या 1 दिवस आधी हा निकाल लागल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा।